शुक्रवारी प्रादेशिक परिवहन विभाग आणि शहर नियंत्रण वाहतूक शाखेनं मध्यवर्ती बस स्थानक परिसरात संयुक्त मोहीम राबवत मोटार वाहन कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या 92 रिक्षा चालकांवर कारवाई केली आहे। एकूण 92 रिक्षा चालकांच्यावर 63,850 रुपये दंडाची आकारणी करण्यात आली आहे। कोल्हापूर शहरात रिक्षा चालकांकडून मोटर वाहन कायद्याचं उल्लंघन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभागानं मध्यवर्ती बस स्थानक परिसरात संयुक्त कारवाई केली आहे। यावेळी 92 रिक्षा चालकांवर कारवाई करत 63,850 रुपये दंडाची आकारणी करण्यात आली आहे। रिक्षा चालकानं बॅच जवळ न बाळगल्याबद्दल 15 जणांवर, वाहनाच्या असंक्षमतेत बदल केल्याबद्दल एकावर, योग्यता प्रमाणपत्र संपलेल्या 9 रिक्षा चालकांवर, गणवेश न वापरणाऱ्या 14 रिक्षा चालकांवर, क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक केल्याबद्दल 14 रिक्षा चालकांवर, तर मीटरप्रमाणे भाडे न आकारणाऱ्या 16 जणांवर, विमा नसलेल्या 18 जणांवर, PUC नसलेल्या 9 जणांवर, परवाना उल्लंघन केल्याबद्दल 6 रिक्षा चालकांवर अशा एकूण 92 रिक्षा चालकांवर कारवाई केली आहे। या कारवाईवेळी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, RTO निरीक्षक विनायक सूर्यवंशी आणि ज्योती पाटील यांनी सहभाग घेतला आहे। यापुढेही अशा प्रकारे मोटर वाहन कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात व्यापक स्वरूपात मोहीम राबवून कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे।